फॅमिली, तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही आलेलो आहोत हिंजवडी मधील मातोबा मंदिरच्या इथे। तर मातोबा मंदिरची आज यात्रा असल्यामुळे तर आपण आज इथला ब्लॉग बनवणार आहे। तर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू बनून राहा। तर आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे। तर आज हिंजवडीमध्ये आगाड यात्रा असल्यामुळे आज काय काय उत्सव आहेत ते तुम्ही बघू शकता। इथे बघा आणि आजच्या उत्सवाचं सगळं कार्यक्रमाचं सगळं लिहिलेलं आहे। अरे बाळा वाचून दाखव काय काय लिहिलं वाचते। बगाड मिरवणूक गुरुवार दिनांक 6/4/2023 हिंजवडी ते वाकड मातोबा मंदिर। आणि आज कुस्ती आहे, कुस्ती आणि काय लावण्या आहेत, तमाशा आहे 8 तारखेला। त्याच्यानंतर 9 तारखेला आहे कुस्ती। असे काय कार्यक्रम आहे। जर तुम्हाला ब्लॉग हवा असेल त्याचा तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला आपण जाऊ आता मातोबा मंदिराकडे। तुला इथून आता वर जाण्यासाठी रस्ता आहे आणि बघू शकता मातोबा मंदिराकडे जायला ह्या पायऱ्या आहेत। आपण ह्या पायऱ्यांवरती पण जाऊ शकतो पायऱ्यांवरून, आणि ह्या साईडवरून 2 व्हीलर 4 व्हीलर पण जाऊ शकते वरती। इकडून पण रस्ता आहे। तर चला आपण चालत चालत वरती जाऊ। इथं कमान आहे श्री मातोबा देवस्थान। आणि आता वाजलेले आहेत सकाळी 9:30। आणि चला आपण जाऊ आता वरती। तर सर्वप्रथम आपण ह्या साईडला लेफ्ट हँडला जाताना ह्या साईडला पूर्ण कार्यक्रम होतात। दाखवतो तुम्हाला, मस्त व्ह्यू आहे इकडे। ह्या साईडला कार्यक्रम असतात। तुम्हाला जे ते गोल राऊंड दिसते तिथं कुस्त्या असतात, आणि त्यामागं स्टेज असतं तिथं सेलिब्रिटीज प्लस तमाशा लावण्या जे कार्यक्रम असतात ते असतात। आणि इथं सगळे पब्लिकसाठी बसायसाठी आहे। त्या साईडला जोडपं बसलेलं आहे, तिकडं पण बसायसाठी आहे। आणि असं काही दृश्य आहे इथलं मस्तपैकी। तेरा मेरा। तर यूट्यूब फॅमिली, तर आपण चाललेलो आता चालत आम्ही रस्ता तयार करतोय। मजा येते चालत चालायला। ह्या आधी हे काही पायऱ्या नव्हते, ह्या साईडने रस्ता होता आधी, इकडनं हा पण रस्ता नव्हता, इथनं चालत जायचं होतं। खूप सारे लोक असतात इथं। पाण्याची टाकी पण आहे। लोक आलेले दर्शनासाठी, आणि आता जास्त गर्दी नाही आहे, संध्याकाळी गर्दी आहे। तर इथंपर्यंत गाडी येऊ शकतात, 4 व्हीलर 2 व्हीलर। रस्ता पण खूप छान केलेला आहे। चला आपण जाऊ आता वर। आता खूप छान केलेलं आहे मंदिर, आधी एवढं काय नव्हतं। आता ह्या 6 वर्षात मस्त केलेलं आहे, फुल अपडेट केलेलं आहे। तर मी त्या समोरच्या कंपनीत होतो कामाला 3 दिवस। काय पण बोलू नको। तर आपण आता पोचलेलो आहे चप्पल गाड्यासाठी। इथं पण आहे, वर पण स्टँड आहे चप्पल काढायसाठी। आणि मॅडम काही येत नाहीत। मॅडम या की। इथून पूर्ण हिंजवडी दिसते या मंदिरातून, आपल्या मातोबा मंदिरातून पूर्ण हिंजवडी दिसते। आपण चप्पल काढणार आहे स्टँडमध्ये। चप्पल काढतो मी। ओमा काय म्हणतो ओमा? मग लाईक करा, शेअर करा म्हणा।
बसण्यासाठी हे पण आहे. जागा. मंदिर सगळे हे पहा, हे मंदिराचं पूर्ण प्रवेशद्वार आहे. ग्रंथालय आहे ते. चला आपण पहिलं वर्ण घेऊन मग चला इथं वरती जाऊ. डोकंच दिसतंय खतरनाक. हो पहिलं घेऊ सगळं. हो गं. तुम्ही खूप छान मंदिर सजवलेलं आहे आणि खूप छान वाटतंय मंदिराकडे पाहिल्यानंतर. पहा किती छान सजवलेलं आहे. सगळं फुलांनी मस्तपैकी फुलांनी सजवलेलं आहे. आणि या साईडला बघा पूर्ण हिंजवडी दिसची. नाही तर मी 3री-4थी असताना इथं आलेलो आहे. म्हणजे इथं यायचो मी शाळा चुकून. सामने इकडनं दाखवतो मी पहिलं. इथं झाड आहे. इकडे सर ह्या साईडला सगळं IT पार्क आहे. बघायला भेटलं मला. हयात पॅलेस आहे समोरच. सगळं इन्फोसिस, फेज 1 सर्कल, IT पार्क आहे. ह्या साईडला गाव. मॅडम काय बोलणार आहे का तुम्ही? मॅडम दत्ताची पूजा केलेली आहे झाडाखाली. हे दत्ताचं झाड आहे. कशाचं? दत्ताचं झाड. दत्ताचं झाड आहे तिथे. हो पूजा केली. पिण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. आधी मटका असायचा, आता ही सुविधा आहे. हां भक्तांसाठी इथं पाणी आहे पिण्यासाठी. थंडगार पाणी आहे. मंदिराचा आवारा असा इतकं सुंदर आणि स्वच्छ आहे. खूप छान वाटतं. चल हे तर कॅमेरा सरांचा. तू काय करणार नाहीस का? बघू शकता किती छान सजवलेलं आहे. मस्तपैकी वेगवेगळे कलरचे फुलं वगैरे लावलेले आहेत. हे पहा महादेवाचं मंदिर आहे इथे. बघू शकता पूजा वगैरे केलेली आहे देवाची. आपण पण पाय पडा. हे दत्ताचं मंदिर आहे इथे. छान मंदिर आहे. खूप स्वच्छ आणि एकदम निर्मळ वाटतं इथं मंदिरात आल्यानंतर. बघू शकता तुम्ही इथे पिण्याचे पाणी, जलपान. पाणी आहे आणि इथे नारळ फोडतात. नारळ फोडण्याची हां नारळ फोडण्याची जागा. म्हणजे ज्यांना पण इथे नारळ फोडायचं असेल तर इथे येऊन फोडू शकतात. बघू शकता
शकता तुम्ही, खूप छान पद्धतीने मस्त तुळशी वृंदावन कसं सजवलेलं आहे पाहू शकता. खूप छान केलेलं आहे. वाव, किती मस्त दिसतंय तू. त्यात छोटं छोटं पाऊस यायला लागला ना, पावसामुळे हे समोरचं बघू शकता. अरे पडलं, छोटा मुलगा पडला. अरे त्याला उचल करू ये रे वरती. काय झालं, लागलं काय तुला? कुठे लागलं? आपण आता वरती जाऊ. असं बघू शकता किती छान मस्तपैकी सजवलेलं आहे. जो इथे अगरबत्ती वगैरे धूप वगैरे जाळण्यासाठी ठेवलेलं आहे. हे घंटा आपल्या हाताने वाजत. हा वाजव. दर्शनासाठी येत आहेत लोक. प्रसाद भेटलेला आहे आपल्याला. देवाचा प्रसाद, हे पहा प्रसाद दिलेला आहे. मी बसलेलं, मी इथं बसले. बाय बाय कर, बाय बाय, बाय बाय कर, बाय बाय. शानू डान्स करने का होता है? डान्स. अरे भारी काही ते सोड. शान आहे लय. चल डांस करना. शानू. काय नाव आहे शानू? तो वीडियो में दिखेगा हमारे यूट्यूब में. क्या 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 नाम है? क्या बोल रहा है? काय बोलते? मराठी बोलतोय. हा मराठी. मराठी बोल ना, मराठी बोल. मराठी बोल. हां काय बोल. तुझं नाव काय? हां काय नाव आहे? हुशार आहे लय. चला
तर टू फॅमिली आपला ब्लॉगचा एंड करायचा टाईम झालेला आहे. तर आज आहे बगाड. तर हा ब्लॉग नंतर बगाडचा ब्लॉग येणार आहे. तर ह्या ब्लॉगला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कसं वाटलं तुम्हाला म्हातोबा मंदिर कमेंटमध्ये जरूर सांगा. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.